हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे तिसरा गुरुवार। सो आता मी करणार आहे पूजेची तयारी। आता ऑलमोस्ट वाजलेत 11। काल मला झोपायला सकाळी मी 6:15 झोपले सकाळी, कारण का पिल्लू आमची जी रात्री 1:30 वाजता उठली, सॉरी 1:30ला नाही 1:45ला उठली। ती ऑलमोस्ट 6 वाजेपर्यंत जागी होती आणि त्यामुळे माझी झोप पण नाही झाली। मला काय लवकर उठता नाही आलं। असं ठरवलेलं की सकाळी लवकर उठेल, पूजा करेल, सगळं आवरेल, पण नाही। जे आपण ठरवतो ते लहान मुलं असले की पॉसिबल नसतं। हे मी आता 100% गॅरंटी देऊन सांगते। कधीही प्लॅनिंग करून ठेवायची नसते। प्लॅनिंग केली की आपली प्लॅनिंग फसूनच जाते। हे मला चांगलाच अनुभव आला आहे। सो आता मी करेल पटपट पूजा, करेल जेवण, आणि पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेत अजून पण। देव खरं पिल्लू माझं सगळं आवरेपर्यंत झोपून दे, ॲटलिस्ट माझी पूजा आणि अर्ध जेवण होईपर्यंत झोपून दे। तुम्ही बघताय दोघं झोपलेली आहेत। ती उठली ना की मग सगळा टाईम तिच्यातच जातो। मग तिला भरवा, तिला दूध द्या, तिला थोडंसं खेळवा, तिला पॅम्पर करा, असं करा तसं करा। कारण का उठल्या ना कसं होतं, थोड्या वेळ तिचे बाबा घेतात, मग मी दिसली की तिला मी पण घ्यावं लागतं। सो ह्याच्यामध्येच टाईम जातो आणि कसा टाईम निघून जातो ना तो अजिबात कळतच नाही। सो आता मी पटकन पूजा करेल। कुकीला पण अजून मी खायला दिलं नाही आहे, कारण का मी उठली, पटकन कचरा काढला, लादी पुसली, नॉर्मल क्लिनिंग, आणि यांना देवाची भांडी पण नव्हती घासलेली। म्हटलं सकाळी लवकर उठेल आणि घासेल, आणि रात्री कसं पिल्लू आणि कुकी एकसाथ असतात त्याच्यामुळे यांना कामं करायला मुश्किल होते। कारण का पिल्लू आता वॉकरवरती एवढी फिरते ना की विचारू नका, इतकी फास्ट, आणि कुकी दिसली ना की ती अगदी म्हणजे तिच्या पाठीच धावत सुटते। आणि कुकी आमची एवढी स्मार्ट आहे ना, तिला माहिती आहे की तिला मी बोलली ना की कुकी इकडे बघ, काय बेड खाली बघ बॉल आहे, हे आहे ते आहे, तर तिला समजून जातं की आता मला बेडरूमला, ती बोलते ना बॉल आहे म्हणजे ही मला बेडरूममध्ये लॉक करणार, त्यामुळे ती बेडरूममध्ये पण जात नाही। आम्ही दोघी बाहेर असलो ना की ती पण बाहेर बसते, इथे बसलेली असते ह्या कोपऱ्यामध्ये डोअरच्या। आता ती तिथे बसली सोफ्यावरती, झोपली आहे ती। आता तिला मी खायला देईल, पूजा करेल माझी। पूजा झाल्यानंतर पटकन जेवण करेल। पूजाला मला ऑलमोस्ट अर्धा तास लागणार, कारण का देवाची पण पूजा करायची त्याच्यामुळे। सो बुक तर मी बघू आत्ता वाचेल, नाही तर संध्याकाळी वाचेल, कसं काय होते काय माहिती। सो मला पटपट कामं आवरायचे, सगळं जेवण करायचं आहे, गोड पण करायचं। तर आपण भेटूया थोड्या वेळाने। मी पूजा केली की मी तुम्हाला दाखवेल की मी कशा प्रकारे पूजा केली। चला तर पूजा झाली। आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30 वाजता माझी पूजा झाली। खूप टाईम लागून गेला, कारण का मध्ये मध्ये पिल्लू थोडी जराशी उठत होती, त्याच्यामुळे टाईम लागून गेला मला। आता लावते कापूर आणि मग करेल आता साबुदाणा खिचडी की मी खाईल, कारण का मला लागले खूप सारी भूक, कारण का रात्री पण खूप जागणं झालं आणि त्यात परत मी लवकर जेवते, कारण का पिल्लू झोपले की मी लगेच जेवून घेते। कारण का ती जागी असली ना की मला जेवता नाही येत, ती खूप किरकिर आणि मग हात टाकत बसते सगळ्या गोष्टींमध्ये, मग तिला पण द्यावं लागतं आणि आपलं जेवण असतं तिखट, त्याच्यामुळे लवकर जेवून घेते। आणि आता लावते मी कापूर टाकलेलं आहे। तर चला आता पटकन मी खिचडी करते, खिचडी खाते, कुकर लावते डाळभातचा, आणि बाकीचं सगळं आवरून घेते। तर भेटूया आपण आता जेवण करता चला। आणि मी इथे जस्ट खिचडी करायला गेली, तितक्यात आमची पिल्लू आहे ती उठली। सो मग पटपट करून घेतली, तोपर्यंत तिचे बाबा तिला बघत होते। मग खिचडी खाऊन झाली, मग मी तिच्याजवळ जरा खेळत होते, कारण का तिचे बाबा खात होते आणि पिल्लू त्यांना खाऊन देत नव्हती जरा पण। सो इथे तिच्यासोबत थोडी मस्ती करते। नंतर मग म्हटलं जेवण करायला लागेल। नंतर मग तिच्या बाबांकडे दिली मी तिला, आणि मी जेवण करत होती आज पनीर। तर मी इथे केलेलं आहे पनीर। सो कांदे टाकलेत, टोमॅटो दोन कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, अद्रक आणि लसूण, हे मी आधी तेलामध्ये परतून घेईल अगदी नीट व्यवस्थित, जरासे सॉफ्ट होतील ते। आणि मग थोडेसे काजू पण त्याच्यात मी ॲड करेल, आणि हे चांगले ना तेलामध्ये परतून घेतले ना की कसं ग्रेव्हीमध्ये ना पाणी सुटत नाही। सो तुम्ही पण असंच करा। आणि मग नंतर साईड बाय साईड मी
डाळ करायची होती, तो त्याची पण मी कटिंग करून ठेवलेली ते थंड होईपर्यंत. आणि आता हे थंड झालंय, सो मी आता हे ग्राइंडरमध्ये शिफ्ट करत होती, काढत होती. त्याच्यानंतर मग त्याला मिक्सर करेल आणि पटकन डाळीला फोडणी देईल. असं सगळं कटिंग करून ठेवलं ना की पटकन इझी पडतं पटपट फोडणी द्यायला. सो आता मी हे काढून ठेवलं आहे. आता हे थंड झालं नॉर्मल की मी त्याला मिक्सरला लावेल आणि पहिली डाळीला फोडणी देईल. आणि डाळीला फोडणी देता देता पिल्लू खूप किरकिर करत होती. डाळीला फोडणी दिली पटकन आणि मग पिल्लूचं जेवण करायला घेतलं, कारण का तिला पण लागलेली भूक, तर मी तिला आज देत होती ओट्स. सो आता मी ते करत होती, तर तुम्हाला मी सांगते कसं केलं हे ओट्स. जी मी ओट्सची पावडर केलेली आणि ती ॲड केली, त्याच्यामध्ये थोडं मखाने टाकलं आणि आपलं काऊ मिल्क असतं ते टाकलं आहे थोडं, आणि पाणी आणि काऊ मिल्क थोडं मिक्स करून मी टाकले. आणि कारण का ना तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, सो काऊ मिल्क तर कमी देते मी तिला. सो काऊ मिल्क टाकलेलं बस आणि शिजवून तिला दिलं. आणि इथे पिल्लू आता खेळत होती. कशा खेळतोय जस्ट पिल्लूचं झालं जेवून, आंघोळ आता संध्याकाळी. आता एक छोटीशी झोप होईल, परत उठेल, मग खेळेल. माझं फक्त झालंय डाळ करून. आता थोड्या वेळाने करेल भाजी चपाती. गोड विचार करते बाहेरून श्रीखंड आणेल, कारण का आता टाइम खूप कमी आहे, वाजले 3 तरी माझं काहीच नाही झालंय. मग भेटू आपण थोड्या वेळानी. आमच्याकडे नवीन बँडवाला आलाय बघा, छोटा बँडवाला. वाजव. वाजव तू वाजव. आले आले आले. दोन्ही ह्याच्यानी वाजव, दोन्ही ह्याच्यानी वाजव. ह्याच्यानी पण वाजवा. वाजव हातानी नाही, वाजव. वाजवा वाजवा. आणि इथे पिल्लूला मी झोपवलेली, सो मी आता म्हटलं पटकन भाजी करून घेते. सो मी जी ग्रेव्ही मिक्सरला लावलेली ती मी तेलामध्ये पहिली परतून घेईल अगदी नीट. नंतर मी पनीर कट करत होती, तितक्यात कुकी आली, कारण का तिला पनीरचा वास म्हणजे कुठून पण येतोच येतो. झोपलेली ती आणि ती उठून आली, मी पनीर कट करत होती. आता तेलामध्ये ती व्यवस्थित परतली आहे. तर तुम्ही बघता तेल सुटलंय त्याला. आणि त्याच्यात मी आपल्या घरचेच मसाले टाकते नॉर्मली, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि हळद वगैरे हे टाकले सगळं. आणि मटार होते खूप सारे, सो मटार ॲड केले. आणि मग मटार पनीर झालं. आणि मी कांदा पण टाकणार आहे कट करून, तो पण मस्त लागतो. भाजी शिजल्यानंतर ना थोडा कांदा टाकला ना की तो जरा मस्त लागतो पनीर सोबत. तर तुम्ही बघताय मी असा जाडा कांदा कट केला आणि ते ॲड करेल. आता मी ह्याला अगदी 3 मिनिटं फक्त शिजवेल. आणि हे झालं की मग माझी भाजी झाली रेडी. आणि मी ह्याला व्हॉइस ओव्हर देते. तर ॲज युजल पिल्लू इथे माझ्यासोबत खेळते, मला हाच टाईम असतो व्हॉइस ओव्हर द्यायला. तर पिल्लू खेळते आणि मी व्हॉइस ओव्हर देते, कारण का नंतर टाईम नाही भेटत. आणि वरतून कसुरी मेथी टाकते, कारण का जरा ती भाजीला चांगली टेस्ट येईल. आत्ता मी भाजी लावली, भाजी केली आहे ऑलमोस्ट, आता होईल थोड्या वेळाने. डाळ झाली आहे, भात झाला आहे, बाकीचं मला करायचं. आणि आता वाजले 4:30 वाजायला आले. आणि माझं एवढं झालं आहे, आता फक्त चपाती बाकी आहे. आणि तुम्ही बघताय केवढा सारा पसारा पडला आहे. इकडे शिफ्ट गॅस चालू तर आहे थोडं. आता पटकन एवढी भांडी घासून घेईल आणि मग चपात्या कर. पटपट हे सगळं आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आणि तुम्ही बघताय माझं सगळं आवरून झाली, भांडी धुवून झाली, पीठ पण मळून ठेवलं मी लगेच.
कारण का ते शूट नाही करत बसली, कारण का खूप टाईम होऊन गेलेला. पीठ मळून झालंय, बाकीचं सगळं जेवण झालं, भाजी पण झाली, त्याच्यावरती कोथिंबीर टाकली. आता फक्त ते मला मिक्स करायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून ते भांडं घासायला टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे माझं ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं. करेपर्यंत ऑलमोस्ट मला 4:30-5 वाजून गेले. कारण का पिल्लू जागे असली ना की काहीच नव्हतं. आणि तुम्ही बघताय पिल्लू झोपली आहे इथे अजून पण, म्हणजे तिला झोपवली आहे मी. आता ती होप्सो ती उठायला नको, पण ती उठलेलीच, तुम्ही बघायलाच पुढे. मला अशीच कामं करावं लागतात, कारण का दीपकची पण झोप त्याला इम्पॉर्टंट आहे. आणि मी चपाती करतच होती, बघताय तुम्ही माझं एक पण चपाती झालं. आणि तिची सुरुवात झाली चुळबुळ करायचं, तुम्हाला दिसतं हात हालतोय तिचा छोटा छोटा. आणि आता ती उठली, मी म्हटलं पटकन चपाती करून घेईल आणि मग रिलॅक्स बसेल, जरा चहा ठेवेल मला आणि मग पिल्लू उठेल. पण नाही, पिल्लू आमची लगेच उठली. तिला बरोबर कळतं चला मम्मीची 2-3 कामं झाली आणि आपल्याला उठायला पाहिजे. सो ती उठलेली. मग मी पिल्लूच्या बाबांना उठवलं, कारण का नाईलाज होता मला, त्यांना उठवावंच लागणार. आणि आता मग तिला तिचे बाबा घेऊन वॉकरमध्ये फिरतायत. मी पटकन परत तुम्हाला बोलली भांडी कंटाळा येतो भांडी घासून. कारण का थोडंसं काय केलं ना की लगेच भांडी निघतात. आणि आता ही बाबांच्या पाठी फिरते, जिथे बाबा जात आहेत ना ते वॉकर घेऊन ती पण चालली आहे त्यांच्या पाठी. आणि आता ती बघते कशी खेळते. तिला ना किचनमध्येच यायचं होतं, कारण का मी किचनमध्ये काम करत होते आणि ती जरा पण जात नव्हती, सारखी इकडे येत होती. मग तिला बाबा बोलले ना की ये की लगेच यायची. तिला आम्ही ना चहा पित होतो, तर तिला तिचे बाबा बोलले की पिल्लूला पकड बोलला ना की ती इतकी स्पीडला धावते ना, म्हणजे खूप स्पीडला धावते. तुम्ही बघता तिला बाबा बोलतात पकड. आणि ना ती एवढ्या फास्ट धावायची ना तुम्ही विचारू नका, जामच फास्ट. सो एकदा तिचं खेळणं चालू होतं. अजून पण तिची आंघोळ झाली नव्हती. आम्ही तिला आंघोळ 5 वाजता आंघोळ घातली, कारण का पिल्लूच्या बाबांची पण झोप झाली नव्हती. आणि पिल्लू पण आज खूप झोपली, कारण का रात्री ती जागलेली त्याच्यामुळे. आणि आता तिचं तेच चालू आहे, तिला पकड बोलले की ती एकदम स्पीडला धावत सुटे. आणि तिथे ना मी पूजा मांडलेली, सो तिकडे ती जाऊ नये ना म्हणून तिच्यावर नजर ठेवावी लागायची, कारण का तिथे दिवा लावला, चुकून ती दिवाला वगैरे हात लावेल ना ती भीती असते. त्याच्यामुळे मी दिवा आहे ना, पिल्लू उठली की मी दिवा आहे ना बाजूला ठेवून देते, एका साईडला, समोर नाही ठेवत. तर बघते ती कशा प्रकारे पळते, अगदी जोरात पळते ती. आणि आता मी इथे आम्हाला दोघांना चहा पण ठेवत होती आणि साईड बाय साईड पिल्लूच्या बाबांचं टिफिन पण पॅक करत होती. आणि इथे आता हिचं चालूच आहे हे खेळ. मी डोअरमॅट बघते तुम्ही कशी डोअरला अडकावून ठेवले, कारण का ना ती मध्ये येते ना, त्याच्यामुळे ती मला तशी अडकावी लागते. आणि पिल्लू असल्यामुळे ना पिल्लू जाम मस्ती करते, त्यामुळे प्रत्येक वस्तू ना नीट ठेवावी लागते. नीट कुठली वस्तू ठेवली की नाही ते पण बघावं लागतं आपल्याला, कारण का ती कधी कुठे जाईल ना त्याचा भरोसा नाही. आणि कुठल्या वस्तूला हात लावेल ना त्याचा भरोसा नाही, उगाच तिला काही लागता कामा नये. आणि सारखं तिचं तेच चालू होतं, इकडे ये तिकडे ये, इकडे जा, तेच चालू होतं. किती वेळ ती नुसती पळतच होती, इकडून तिकडून पळतच होती. आणि आता जस्ट तिची आंघोळ झाली, आता मी तिला खाली घेऊन जात होती. सो तिला रेडी केली आहे मी. आणि खालून आल्यानंतर तिला मी जरा वॉकरला ठेवलेली, कारण का पिल्लूच्या बाबांची तयारी करायची होती. टिफिन तर पॅक केला होता, पण चहाची भांडी वगैरे होती, नॉर्मल भांडी होती, आणि कुकीचा कुकर लावायचा होता, पिल्लूचं जेवण करून ठेवायचं होतं. सो मी तोपर्यंत तिला वॉकरला ठेवते, जेणेकरून ती पिल्लूचे बाबा आहेत तोपर्यंत मी म्हटलं कुकर वगैरे लावून घेईल, कारण का एकटी असली ना मी की नाही जमत, कारण का पिल्लू खूप सारी मस्ती करते, इकडे धाव तिकडे धाव. तर बघताय ती कशा प्रकारे बघत होती, म्हणजे तिला ना आता तिने हेच केलं, तिला पकड बोललं ना की ती आपल्या पाठी म्हणजे पाठी नाही सॉरी पुढे धावते. तिला वाटते की आता मला हे पकडणार. सो तिथे तेच चालू होतं. बघा कसे 2 दात दिसत आहेत तिचे. खूप मस्ती करायला लागले डे बाय डे. एवढी मस्ती करते ना ती, एवढी तिची ॲक्टिव्हिटी होते ना दिवसातून की ती जरा पण झोपत नाही. एक आता बाळ दमतं, पाय थकतात त्याचे खेळून, म्हणजे इतकं ते हे होतं. एवढी एनर्जी हिच्यात येते कुठून ना तेच समजत नाही. म्हणजे एवढी ती खेळते ना लिटरली, तरी पण तिला जरा पण झोप येत नाही. दिवसात झोपतच नाही तर नाहीत, रात्री पण नाही झोपत. म्हणजे खूपच स्ट्रगलिंग काम आहे. लहान मुलांना घेऊन ना काम करणं म्हणजे खूप. तुम्हाला माहिती आहे मी सकाळी आहे ना 11ला जेवणाला सुरुवात केली, ते माझं जेवण ना 4:30-5 वाजता मी किचनमधून फ्री झाली. नाही तर तोपर्यंत मी किचनमध्ये जा ये हे कर ते कर, माझं लिटरली सकाळपासून तेच चालू होतं. त्यामुळे मला जरा पण टाईम नाही भेटला काही गोष्टीमध्ये, आराम करायला पण नाही टाईम भेटला, कारण का पिल्लूसारखी ये जा तिचं चालूच होतं.
सो आता बघताय ती कशा प्रकारे मस्ती चालू आहे तिची. माझ्याकडे येते पळते, माझ्याकडे येते पळते, माझ्याकडे येते पळते, हेच तिचं चालू होतं. डिंपल स्माइलिंग. हे बघा काय नाटक बघा कोलीच्या माझ्या. हे नवीन काढलंय तिने. तोंड बघा, तोंड बघा तिच्या. भोपळीचं तोंड बघा, भोपळीचं तोंड बघा. सगळं तोंड भरून टाकते, सगळं तोंड भरून टाकते. आता वाजले 7. आता दिवा लावेल. पिल्लू झोपली की पण आता नाही लावू शकत, कारण का पिल्लूला घेतली तर थोड्या वेळाने दिवा लावेल. दिवा जरासा पण चालूच आहेत, कारण का खूप तेल टाकून ठेवलेलं. दोन्ही पण दिवे अजून पण चालू आहेत माझे. सो कारण का लाईट पूजा झाली, माझी पूजाच झाली 12 वाजता. सो आता दिवा लावेल, नैवेद्य दाखवेल, पुस्तक पण मला वाचायचे आणि ह्या माझ्या पोलाला झोपवायचे. कधी झोपतोय काय माहिती, अजून तर झोप डोळ्यावर दिसत नाही. ऑलमोस्ट 7:30 वाजता लिहिला, म्हणजे मला 7:30 वाजता पुस्तक वाचायला लागेल आज. चला मग पुस्तक वाचताना आपण भेटलो तर. माझी सगळी कामं आवरले, बुक वाचून झालं कधीच. आता वाजले तुम्हाला दिसत असेल ते मे बी 10 वाजलेत आणि बघा 10 वाजलेत आणि आता माझं सगळं आवरलं. भांडी धुतली. आई ग, पिल्लू आमची एवढ्या जोरात चावता नाही बघा कसं काळं करून टाकले हात. जाम जोरात चावते ती. आणि माझा आवरून पण झालं, आता पण चावली. 2 दात बघा कसे उठले, दिसले का तुम्हाला? एक मिनिट, हे बघा कसे 2 दात दिसत. 2 दात बघा तिचे कसे उठलेत. हा, तर माझं सगळं आता आवरून झालंय, भांडी पण धुवून झालेत. आणि कुकी बघा आमची काय करते बघा. कुकी बोलल्यावर कुकी बघा काय करते, लोळत होती. सगळं आता आवरून झालंय, बसले मी पिल्लूला घेऊन आणि पिल्लू बघते आमची सॉंग्स. आणि आता अगं बाई, तर माझी सगळी कामं झालेत. आता भांडी धुतली, किती कामं केली मी आज. भांडी धुतली, जेवण झालं माझं, पिल्लूला वरवून झालं, कुकीचं खाऊन झालं, पिल्लूचं पाणी गरम करून ठेवलं, किचन साफ केलं. अजून काय केलं, पिल्लूला खेळवलं. आमच्या पिल्लू लई मस्ती करतो. आणि आता आम्ही खेळू. आणि पोरगं कधी झोपते, काल तर पिल्लू खरंच सांगते जरा पण नाही झोपले. म्हणजे तुम्ही बोलाल ना, मी फक्त 6 ते 7, 7 ते 8, 7 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 3-4 तासच झोपले. 3-3.5 तासच झोपले फक्त. आणि आज काय करते काय माहिती. आणि तिचं कॉन्स्टिपेशनचं आहे ना ऑलमोस्ट आता कमी झालंय. म्हणजे काल थोडं तिने नॉर्मल पॉटी केली आणि आज तर अजून केली नाहीये. आता बघूया कधी करते. आता उद्या नाहीतर आज झाली तर, आता उद्या नाहीतर आज झाली तर कळेल की नॉर्मल आहे की काय. डॉक्टरांनी 10 डेजचं औषध दिलंय. बाकीचं मी तिला फ्रूट्स वगैरे खायला पण देते. पाणी पण अधूनमधून खूप पाजते. पीत तर नाही आहे तरी पण पाजते. जर बाळा पाणी नसेल पीत ना, तर कोकोनट वॉटर द्या. कोकोनट वॉटर पितं चांगलं, कारण का ते गोड असतं ना, म्हणून ते बरोबर पितात. तर मी अजून व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण का आजच्या पुरती एवढंच. पिल्लू खूप मस्ती करतं आणि मी पण आज खूप दमले, कारण का खूप नॉनस्टॉप कामं झाली. कुठे आत्ता मला रेस्ट भेटला आणि मग कशी पिल्लू झोपलेली तेव्हा पण मी माझी नॉर्मल कामं करत होती. सो आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आमचे पिल्लू आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांग सगळ्यांना.
इकडे बघ आमची पिल्लू गाण्यामध्ये मग्न झाली. तर चला आपण भेटूया. पिल्लूचं जे कॉन्स्टिपेशनचं आहे ते औषधाने इफेक्ट पडतोय की नाही, तिला जे मी खायला देते त्याचा इफेक्ट पडतोय की नाही मी तुम्हाला नक्की शेअर करा, जेणेकरून जर तुमच्या पण बाळाला वगैरे होत असेल ना तर तुम्हाला समजेल की ह्याचा इफेक्ट कुठपर्यंत पडतो, किती टायमानंतर पडतो. ते इफेक्ट तर पडलाय. मी तिला काल ॲपल खायला दिलेलं. ॲपल आपण आहे ना शिजवून देतो, पण मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की ॲपल आहे ना शिजवू नका, जी का माझी स्लीपमध्ये काय शिजवू नका ॲपल. तुम्ही आहे ना ती मिक्सरला ब्लेंड करा, विथ साल ब्लेंड करा बोलले ते. मी तसंच तिला दिलं, तर तिने अगदी नीट खाल्लं ॲपल, असं पण नाही. आणि आहे ना मी आधी तिला शिजवून द्यायचं, तर ॲपल शिजवलं ना की आहे ना ते व्हिनेगरसारखी टेस्ट येते त्याची, त्याच्यामुळे ती खात नव्हती. जेव्हा मी ब्लेंड केलं ना तेव्हा तिने अगदी नीट व्यवस्थित खाल्लं. तर तुम्ही पण तसेच पिऊ द्या तुमच्या बाळाला देत असाल तर. चला तर बाय.